धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये आज तिसऱ्या टप्प्यातली मतदान प्रक्रिया पार पडते। आपण आता एका बूथवरती आहोत। या ठिकाणी सकाळी 7 ला मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो धाराशिव जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा जी आहे ती 42 अंशाच्या आसपास असल्यामुळे या ठिकाणी मतदार लवकरच मतदान करण्यासाठी येत असल्याची परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच निवडणूक आयोगाने सगळ्या सुविधा ज्या आहेत या मतदारासाठी केलेल्या आहेत। आणि दुसरी गोष्ट जर पाहिली तर धाराशिव मतदारसंघामध्ये या लोकसभा निवडणुकीमध्ये 31 उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। प्रामुख्याने महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर, महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील या दोघांमध्ये प्रामुख्याने अटीतटीचा सामना जे आहे ते पाहायला मिळतोय। जवळजवळ 20 लाख मतदार या मतदारसंघामध्ये आहे आणि ते आपला आज मतदानाचा हक्क बजावणार आहे। एकंदरीतच या 31 उमेदवाराचे भवितव्य जे आहे ते आज मतपेटीमध्ये बंद होणार आहे आणि येणाऱ्या 4 जूनला या मतदान जे आहे ती कुणाच्या बाजूने कौल देतात हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। श्रीराम क्षीरसागर, नवभारत, धाराशिव, तेर।